खूप खूप स्वागत आहे। मला मराठी बोलता येत नाही असा अण्णांचाच वाडा वाटतोय हा पूर्ण। रस्ता एकदमच ब्लॉक करून ठेवलेला आहे, तर आमचा ते इंटेन्शन आहे धडाम करून तिथे मारायचं। सो आता मी तुम्हाला एक पॅराग्राफ मराठीत वाचून दाखवणार आहे। वा वा। हॅलो गाईज, तुमचं सर्वांचं आमच्या चॅनलवर खूप खूप स्वागत आहे। सो आता आम्ही निघालो आहे माझ्या बर्थडे ट्रिपसाठी। सो काय झालं होतं, जेव्हा माझा बर्थडे होता तेव्हा खूप जास्त पाऊस पडत होता, म्हणून माझे पप्पा मम्मी मुंबईवरून ते येऊ शकले नाही आणि कालचा दिवस पण असाच गेला आहे। सो आज आम्ही डिसाईड केलं की आज आम्ही निघालो आहोत, पूर्ण फॅमिली आपली येत आहे आणि इथे कोकणी स्टाईल रिसॉर्ट आपल्याला भेटलेला आहे। सो खातू वाडा म्हणून आहे। सो ते बघूया की कसं आहे। आणि सो बेसिकली गुहागरला जाण्याचा चिपळूण गुहागर जो रोड आहे तिथे मध्ये एक चिवेली फाटा म्हणून पडतो आणि तिथूनच आतमध्ये 10 मिनिटावर वॉकिंगवर आहे। सो आता असं काही दिसतं आहे आणि बिलकुल पाऊस नाही आहे, ऊन आहे आज। सो गाईज, मला माझा आउटफिट तुम्हाला दाखवायचा होता जो मी बर्थडेला घेतला। तो काय झालं आहे, लास्ट बर्थडेला मी ड्रेस घेतला होता पण मी तो कधीच घातलेला नाही आहे आणि एकदाच घातलेला आहे, तो खूप वेस्ट ऑफ मनी वाटला। सो म्हणून मला असं काहीतरी घ्यायचं होतं जे मी सारखं घालीन। सो जस्ट लुक ॲट दीज पॅन्ट्स, हे बॉन्कर्समधून मी घेतले। दीज आर स्पॉन्ज बॉक्स, हे आहे ना, हे जे तुम्ही बघू शकता हे स्पॉन्ज बॉक्स हे आहे। सो मी जसं बॉन्कर्समध्ये एंटर झाली तर मला ही घ्यायचीच होती ॲज माय बर्थडे गिफ्ट। सो हा माझा ही माझी बर्थडे शॉपिंग होती आणि हा टॉप मी घेतला आहे वेस्ट साईडमधून, ठीक आहे। सो मला जर लिंक भेटली तर मी टाकीन। एंड दिस जैकेट, यू ऑलरेडी गाइज नो अबाउट दिस जैकेट। अब मेरे को बर्थडे गिफ्ट दे दो कोई नया जैकेट, बिकॉज मेरा बहुत ट्रिप में लास्ट ईयर से यही जैकेट चल रहा है। हे हायवेवर होतं, तर ते प्रॉपर्टीवाल्यांनी सांगितलं होतं की ते आमच्यासाठी गाडी पाठवतील म्हणून, आणि आमचे 2 लोक ऑलरेडी तिथे पोचलेले आहेत। गाईज, आम्ही नॉन AC रूम्स केले आहेत बिकॉज आम्हाला वाटलेलं नेचरच्या सानिध्यामध्ये खूप छान पाऊस पडेल म्हणून, पण आता खूप गरमी होते। पण मी पहिलाच जाऊन पूलमध्ये डुबकी मारणार आहे। नॉट लाईक पहिला, बट आधी खायचं मग पूल। ओ गॉड गाईज, आम्ही एवढा लांब आलो ट्रिप मोडून। हा बोलतो ह्याच रोडला मी गाडी शिकतो रोज। हां तेच ते इकडे आहे ह्या रोडला। हां तिथून एंट्रन्स होता। फायनली आपण खातूवाडा द हेरिटेज होमला पोचलेलो आहोत आणि असं वाटलेलं कारण की त्यांनी आम्हाला सांगितलेलं की खूप खराब रस्ता आहे, पण आम्ही खूप छान होता रस्ता, ॲक्च्युली गावासारखा होता रस्ता आणि हेरिटेज होम। सो गाईज, आता आम्ही इथे पोचलेलो आहोत आणि खूप छान प्रॉपर्टी आहे। हा आमचा एक मॉडर्न हट आम्ही बुक केला आहे। सो कम अलॉंग। सो आहे एंट्री आणि असा काही आपला रूम दिसतो आहे। देर इज वन TV हिअर आणि हे पेंटिंग, ठीक आहे। आणि तर मला हे सगळ्यात जास्त आवडलं की फ्रंट डोअर पण आहे आणि बॅक गेट पण आहे। सो हा असा ओपन होतो आणि आल्याचा स्मेल आहे ना एवढी छान एकदम सुगंध छान येतो आहे। आणि असा मागच्या गेटचा मागच्या डोरवरून आम्ही बाहेर आलो आणि असं आहे। आणि हाच आमचा दुसरा कॉटेज आहे, मॉडर्न कॉटेज। सो या, अँड लेट अस सी द बाथरूम नाव। कम, वॉशरूम बघूया। ओ वंडरफुल, पण खूप स्पेशियस आहे। आणि हा आहे आरसा। मी झोपाळा काय गाईज, आम्ही just look at this. कॉल कर। सो हा असा फोन आहे। सो गाईज, मी तुम्हाला सांगते तर ह्यांचा असे कॉन्सेप्ट्स आहेत। एक मॉडर्न हट आहे, म्हणजे मॉडर्न हट्स आहेत प्लस असा वाडा आहे। सो आता आम्ही वाड्यामध्ये एंट्री घेतलेली आहे आणि जस्ट लुक ॲट दिस, इथे झोपाळा पण आहे। सो गाईज चलो चलो चलो। वाड्यातला मागे एवढं छान असं गाणं सुरू आहे, पूर्ण आपण शेणाची यादी बघू शकतो। व्हिडिओ एकदम एस्थेटिक, ओ माय गॉड, सिरियस ना गाईज, किती छान आहे हा TV, हा रेडिओ आणि असं सगळं।
बट या हा आमचा रूम आहे. आणि गणपती बाप्पा. Come along guys, just look at this. Lights एवढंच आहे. So guys, हा असा त्यांचा ओल्ड म्हणजे थोडा ओल्ड थीम मध्ये आपला रूम आहे आणि खालती पूर्ण शेण सारवलंय फुल ऑन. आणि ह्याचा वॉश आणि ह्या रूम मध्ये AC पण आहे. ठीक आहे, ह्या रूम मध्ये AC आहे. अँड कम अलॉंग ह्यांचा आपण वॉशरूम बघूया. ओ वाव, ओ माय गॉड. okay, this is how the washroom looks like. There is a matka. ठीकच असतं हे. आपण इथं झोपू. ते लोकांनी हा रूम बघितलाच नसेल. हा डायरेक्टली उघडतो. ऍक्च्युली ते लोकांनी हा रूम बघितला आणि नसेल. हा बॅक डोरनी असा ओपन होतो आणि तिथे पूल आहे आपला. आता आपण हा आपल्या पप्पांना दाखवूया. सो लेट्स गो. गाईज हा लिटरली अण्णांच्या वाड्यासारखा दाखवतात. आम्ही त्या दोघांना निघालो आहोत त्या दोघांना दाखवायला वाडा. सो आपण त्यांचंही रिॲक्शन घेणार आहोत. हे बघा ना, झोपाळा आहे, सगळं ओल्डवालं सगळं ठेवलं आहे. बघ फोन. चला या रूम पण बघा ना, शेणाने सारवलंय. मस्त वाटतंय. पण तो अण्णांचाच वाडा वाटतोय. मला भीतीच वाटायला लागली. वरती चाललो आहोत. हा करणार होती मी आधी. हा बिकॉज तो बोलला ना सगळे लोक एका ह्याच्यामध्ये फिट होतील. लँटन. आणि मग इथून वरती पण जाऊ शकतो. ते हे काय वर तिकडून जाऊ शकतो. हा माळा थोडी आहे. हे बघ मिनी डोर्स. आणि इथे हे बघ कायच हे बघा. Just look at this guys. आम्हाला वाडा हा खूप आवडलेला आहे. टिपिकल जसं कोकणी स्टाईल सर्व असतं एक्झॅक्टली तसं आहे. सो आता आम्ही आमचा नाश्ता ऑर्डर केला आहे. तर आम्ही आता नाश्ता करतोय. आमची अर्धी लोक अजून येण्याची बाकी आहात. मस्त हे वाडा. गाईज आमचे आता लोक आलेले आहेत. सो आम्ही जातो आहे त्यांना वेलकम करायला. 2 वाजले तर 2 वाजता आले. चला दादा. चप्पल कधी घेतला तुलाच नाही माहिती. इकडे तळ दादा जाणार आहेत. गाईज आवडलेला आहे. ह्यांना सगळ्या चिअर्स मध्ये यायचंय काय. पप्पांचं कुठे आहे. ओ हे घ्या चिअर्स पप्पा. दादा चिअर्स. नाही तर चिअर्स म्हणजे असं पिताना असं चिअर्स करतात. संध्याकाळी आम्ही व्यवस्था केली आहे तिकडे वरती. असं जसं बसत होतीस ना एकदम असं. व्हेरी गुड. आजी कशी बघते बघ. चला पुढे द्या हात द्या. मग पप्पा बसलेले पडले. अण्णा बसले. आबा हा आपला रूम आहे. हा आपला म्हणजे अजून एक रूम आहे. असं वाटतं तू गाण्यावर नाचतेस. काय घडलंय हे नाही चांगलं आहे का. यातलं घ्यायला पाहिजे. काय आहे. व्यायाम आहे. सगळ्यांना मज्जा आलेली आहे वाडा बघून. आणि आता आम्ही चाललोय जेवायला. दादा कसं वाटलं जेवण बोलते. वाडा मस्त आहे. मस्त ना. गाईज आमचं जेवण आलेलं आहे. काय आहे जेवणामध्ये. भेंड्याची भाजी, काजू बटाट्याची भाजी, डाळ, हे आमरस आहे ना. आमरस, चपाती, राईस, पापड अँड सॅलड.
गाईज आमचं जेवण झालेलं आहे आणि खूप छान जेवण होतं. सो असं काही दिसतं. आम्ही खेळतो आहे बॅडमिंटन. संध्याकाळचे झाले आहेत 4:30 आणि मी थोडीफार छान अशी झोप घेतलेली आहे आणि आता तिकडे पूल आहे. सो मी जाणार आहे पुलामध्ये. पण आधी बघूया की हे लोक काय करतात, झोपलेत की झालं उठून. काय हे गाणं मला माहित नव्हतं, पण गाईज लाईक शेअर सबस्क्राईब. आणि ते दोघं बघतायत एंटरटेनमेंट. आय एम द कॅमेरा पर्सन, आय एम नॉट शूटिंग. आम्ही रीटेक घेतोय. जसं तुम्ही बघितलं हे लोक नीट नाही करत आहेत काही. गाईज तिसरा रीटेक चालू आहे. आता 6:15 झालेले आहेत संध्याकाळचे आणि आम्ही सगळ्यांनी खूप मजा केली आहे पूलमध्ये. आणि आता आम्ही जातोय आंघोळ करायला आणि त्याच्यानंतर थोडा चहा नाश्ता करू. सो मी तुम्हाला तेव्हा भेटते. संध्याकाळचे वाजलेत 6:30 आणि मी मस्त छानपैकी आंघोळ केलेली आहे. केस पूर्ण भिजले होते पूलमध्ये तर मी तसेच ठेवले आहेत. आणि आता आम्ही ऑर्डर केला आहे वडापाव आणि चहा. ते शॉपिंग झालेली आहे नवीन कपड्यांची या ट्रिपसाठी. बर्थडे गर्लनेच तर शॉपिंग कियाही नाही. सगळ्यांचा आपापल्या रूममध्ये गोंधळ चालू आहे. सो मी तुम्हाला सांगत होती. सो आम्ही आहे ना 2 मॉडर्न हट्स केले आहेत, ठीक आहे, आणि एक वाड्यामधला रूम केला आहे. तर हा पूर्ण कोकणी स्टाईल वाडा आहे, खूप छान आहे. दुपारी आम्ही इथे जेवलो, काय छान जेवण होतं. नॉनव्हेज आणि व्हेज दोन्ही मिळून खूप छान होतं. आता संध्याकाळी पण आम्ही इथेच जेवतो आहे. आता आम्ही ऑर्डर केला आहे काय ऑर्डर केलं, वडापाव आणि चहा. आणि ह्याचा आहे ना मी प्राइसिंग तुम्हाला उद्या सांगते. फायनल प्राइसिंग माझी काय आहे ते मी तुला उद्या सांगते. पण आतासाठी असं काही दिसतं आहे. आणि पावसाने आमची खूप साथ दिली आहे बिकॉज एवढा जास्त नाही आहे आणि जरा ड्रिझल करतोय. वडा घेतली अरे गरम गरम आपण बस चटणी किती खाता? चटणी नका जास्त. हां मग काय डबा खाणार आहात? वेदांतला घेऊन केलं वेदांत मी यार होता तिकडं तर हायच मजा आलेली. तर चालतं दादा, तो बघतोय तिच्याकडे. आई दोघंही तिच्याकडे कॉन्टेक्ट हे तिला कोणाच्या बाजूला बसून नाही देते, हे त्यांना चिडवत आहेत. हा मम्मी तू जिंकली. मावशीनेच फिनिश केलं बरोबर. मधोमध बस ना. क्वीन के पीछे लग रहे हैं सब लोग. असं झालं कव्हर मारला ना असं मारा ते इझी आहे. 100% जाणार. हे काय शूटिंग करू नकोस काय? डिमोटिवेट होतो. वाईट अनलकी आहे, मी ऐकलं. त्यामुळे काय आम्हाला ब्लॅक द्या मला आमच्या नाही येत. टीमला. मी आय थिंक आमच्या टीमला ब्लॅक का आता असं लेली आहे. आता ही दुसरी ही नाही जाणार. रेट रेट असं ते ब्लॉक जाईल. अरे आम्ही मारलं तर तुमचाच जाणार ना. 3 कोपऱ्यात आहेत. एका वेळेला 5 घालवतो. अशी कंडिशन आहे आणि ऑपोनेंट्सचं सगळं हे झालंय. रस्ता एकदमच ब्लॉक करून ठेवलेला आहे. तर आमचं ते इंटेन्शन आहे धडाम करून तिथे मारायचं आणि सगळ्या गोट्याच तिकडच्या इकडे करून टाकायचं. लेफ्ट साईड ठीक आहे गाईज. यांची एकच गोटी बाकी आहे फक्त, बरोबर आहे. ही आहे.
गाइस ओपोनेंट का क्वीन यहाँ पे ओह शिट एक फाइनल शॉट गाइस नामची लक्ष्मण रेखा प्रत्येक चालणार नाही लक्ष्मी गाईज आमची क्वीन गेलेली आहे आता एक इथे बाकी आहे दॅट्स होप स्मॉल अपडेट्स तर आम्ही कॅरम खेळत होतो खूप मज्जा आलेली आहे आणि आता रात्रीचे वाजलेत 9 तर आमचा डिनर रेडी आहे डिनर एरियामध्ये सो आता आम्ही डिनर करणार आहोत आणि मग मी तुमच्याशी भेटते पण आय होप तुम्ही हा व्लॉग एन्जॉय करत असाल लाईक खूप रॉ अँड रिअल ठेवला आहे मी एडिटिंगमध्ये पण गाईज आम्हाला खूप रात्रीचे खेळ चाले वाईब्स येत आहेत इकडे नको बंद करू असा अन्नांचाच वाडा वाटतोय हा पूर्ण गाईज आमची व्हेज थाली आलेली आहे मावशी सांग हे काय काय आहे या थालीमध्ये बटाट्याची भाजी वाटाण्याची भाजी वाटाणा नाही छोलेची भाजी छोले आहे डाळ पापड चपाती भात लोणचं आणि गुलाबजामुन हॅलो गाईस हॅलो गाईज तिचे वाजलेत 11:15 आणि आम्ही जेवून आता इथे थोडाफार आराम करतो आहे इथे दाखव बेटा हे काय रात्रीचे वाजलेत 11:15 आणि आमचा डिनर झालेला आहे आणि आता आम्ही इथे बसलो आहोत चिल करत आहोत आणि प्रॉपर असं कोकणी वाईब्स आहेत एकदम गाईज तुम्ही खूप कमेंट करत होतात की माझी मराठी मिक्सचर आहे किंवा मला मराठी बोलता येत नाही पण हे तुम्हाला माहिती नसेल की माझं मराठी वाचन खूप छान आहे सो आता मी तुम्हाला एक पॅरेग्राफ मराठीत वाचून दाखवणार आहे वा वा ठीक आहे तर हे पुस्तक आहे चैतन्याची जेत प्रचिती आम्ही असे सगळे बसलो आहोत खूप छान वाटतं असं वाटत नाही की कुठल्या रिसॉर्टमध्ये आहोत असं वाटतं की आम्ही घरीच बसलो आहोत तिथे बघा पुस्तक वाचते आहे हे बघ इथे काय चालू आहे तिथे सो असं काही चालू आहे आणि मी पुस्तक वाचते हां तुम्ही का त्याचा हात पकडलाय मी हे वाचत होती त्यावेळी कोणी बोलले असेल किंवा कदाचित माझेच मनात आले असेल कोणास ठाऊक मला वाटू लागले की श्री महाराज पुन्हा 12 वर्षांनी येणार का कशावरून हे सांगता येत नाही बरीचशी जी कारणे हा माझा फेवरेट सॉन्ग आहे नाही सांग ना हुलकीचा हुल तू इतके कळू दे सांग ना कुंडलेला श्वास हा सोडू दे थांबना तोल माझा सावरू दे थांब अच्छा हा तुम्ही पाठवलेला ना व्हिडिओ किती भर सांग